श्री स्वामी समर्थ. सगळे मस्त आहेत ना, मजेत आहे ना सगळेजण. तर मी आज माझ्या माहेरी आले होते. तर म्हटले बघूया, चला आता व्हिडिओ काढूया जरा वेळ, थोडा वेळ. कसा पण माझा बसलेला होता, जरा आवाज म्हणून जरा खरखर येतोय. बघू शकता इकडे भात लावलंय आणि इथं नागली लावू राहिलेत. आमच्याकडे नागली म्हणतात, तुमच्याकडे नाचणी म्हणतात का? नाचणी पण म्हणतात याला. आणि माझी बहीण म्हटली चला थोडंसं नाचणी लावून लाग. मग मी गेले थोडी नाचणी लावून लागायला. तर बघा आता लय दिवसांनी सराव मोडला ना, लय दिवसांनी गाळामध्ये उतरले नाचणी लावायला. बघा थोड्या वेळ म्हटले थोडंसं लावून बघावं, तर छान लावता येत होती मला नाचणी. तर बघा असं नाचणीचं रोप लावतात. नाचणी पाऊस नव्हता, राहून राहून यायचा, पण थोडा यायचा पाऊस. आमच्याकडे अशीच नाचणी लावतात. बघा गाळ पण नव्हता एवढा, कोरडं होतं जरा. मग माझ्या वडिलांकडे दिला होता, माझा मुलाला खेळत होता जरा. मग मी गेले थोडंसं, म्हटले लावून लागा नाचणी. शेतकऱ्याचं असंच असतंय, शेती लावली तरच पोट भरतंय बाबा. शेतामध्ये पण भरपूर मेहनत आहे, खूप मेहनत करावं लागते, तेव्हाच पिकवले जातं. खूप रगडावं लागतं शेतामध्ये, तेव्हाच आपल्याला कुठं धान्य बघायला भेटतात. खूप काही शेतामध्ये कसल्या जातंय. शहराकडे असं लोक म्हणतात का काय ते गावरान लोक, पण कसं आहे ना, शेतामध्ये पिकवलं तरच आपलं पण पोट भरतंय. शेतकरी नसलं तर कसं आपलं होईल. आज आपण शेतकरी आहेत ना, म्हणूनच आहे आपण पण. भरपूर शेती असते माझ्या वडिलांची, म्हणजे माझी शेती नाही, माझ्या माहेरी शेती करतात. मला जमीन नाही. नाचणी म्हणजे कंसरीची असते, आमच्यामध्ये कंसरी म्हणतात. देव असतो तो, थोडी तरी करावं लागते नाचणी. आमच्याकडे माऊली म्हणतात त्याला. वडिलांना थोडी तरी नागली करावं लागते, करावंच लागते, ती देवाची असते ना त्याच्यामुळे. पहिले पण भरपूर करायची शेती, पण आता नाही, देवापुरती करावं लागते थोडीफार शेती. नाचणी बारे भात लावतात, सगळं लावतात. वांगे, इथं भात लावलेला आहे बघा, इकडे भात लावतात, वांगे लावतात, टमाटे लावतात, वाल लावलेला आहे इथं. खूप मेहनत असते, 2-3 वेळा नांगरावं लागतं आणि तेव्हा कुठे आपल्याला जरा खूप कष्ट घ्यावं लागतात. कुठं कष्टाला फळ मिळतं आपल्याला. जे कष्ट करतात त्यांनाच माहिती आहे कष्ट कसे असतात, पण अनुभव घेतलेला आहे याच्यामध्ये. चला मग सगळ्यांना बाय बाय.